खवय्यांनो, एकदा स्वयंपाकघरात आलं की चांगलं लुक आणि चांगलं कुक हे दोन्ही जरा लांब लांब असतं. म्हणजे काय होतं, चांगलं कुक करायला गेलं की थोडं तोंडाला तरी लागतं, हाताला तरी काहीतरी पीठ लागतं, होतं की नाही असं. पण फार कमी वेळेला असं होतं की काही किचनमध्ये चांगला लुक आणि चांगलं कुक एकत्रच पाहायला मिळतं. आय एम सॉरी, हे मी माझ्याविषयी म्हणत नाहीये. आज जो तरुण तडफदार कार्यकर्ता इथे येणार आहे त्याचा लुक लय भारी आणि तो जे कुक करतो ते त्याहून भारी. फार मनापासून या तरुणाचं स्वागत करूया. शुभम दिवेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्वयंपाकघरात यावं. शुभम, खूप मनापासून स्वागत आहे Thank आमच्या you, sir. स्वयंपाकघरात. कसे आहात तुम्ही? मी एकदम मस्त. वा, तुमची पॅन्ट बघून मला डॉन मधले बच्चन साहेब आठवले. हाईट पण मॅच होते सर. हाईट पण मॅच होते. त्याला बेल बॉटम म्हणतात. येस सर. खूप दिवसांनी एखाद्या तरुणाने अशा पद्धतीची पॅन्ट घातल्याचं मी पाहिलंय. तुम्हाला आवडतं? आवडतो. मी थोडं एक्सपेरिमेंट करत असतो स्वतःवर. अच्छा. वेगवेगळ्या गोष्टी घालत असतो, वेअर करत असतो. कारण थोडंसं फॅशन इंडस्ट्रीला कनेक्ट आहे मी, हो का? आणि आपल्या इंडस्ट्रीला पण कनेक्ट आहे आणि कुकिंग इंडस्ट्रीला पण कनेक्ट आहे. त्यामुळे ते सगळं मिक्सअप मी ट्राय करत असतो नेहमी. शुभम सर, तुम्ही काय काय असं करता? मी फॅशन सर पण आहे सर. मी प्रोफेसर आहे एका कॉलेजवर. म्हणजे माझं सर म्हणणं बरोबर आहे तुम्हाला. वा, आणि फॅशन इंडस्ट्रीला कनेक्टेड आहात म्हणजे नेमकं काय? सर मी पेजंट्स करतो. म्हणजे महाराष्ट्र लेवल रायगडला मी गेल्या वर्षीचा मिस्टर रायगड आहे 2025. सह्याद्री रत्न आहे. तुम्ही मिस्टर रायगड आहात? हो. मी पण मिस्टर परभणी आहे. आज सर तुम्ही. Look at my look. I am the most efficient Yes, man yes, from yes, the you are, Parvani. sir. Yes, thank you so much. Yes. Nice to meet you. Thank you. का बरं, आपण एकमेकांना अरे हो, तुला हो, म्हणूया sir, का? हो. कारण तू प्रोफेसर असल्यामुळे मग मला दोनदा सर सर म्हणाले. अरे सर. मग ती फार आवड वाटेल. प्रोफेसर कुठल्या विषयाचा आहेस? सर मी हॉस्पिटॅलिटी, हॉटेल मॅनेजमेंट. अच्छा, आणि स्वतःही तू ते शिक्षण घेतलंयस? येस सर. मी त्याच्यामध्ये माझा डिप्लोमा कम्प्लीट केला आहे, डिग्री कम्प्लीट केली आहे. मी MBA केलं आहे त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्सेसमध्ये इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. आणि आता मी सेकंड इयरमध्ये PhD करतोय, डॉक्टरेट इन हॉस्पिटॅलिटी. बाबा 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 बाबा, शिक्षण, मॉडेलिंग हे सगळं एका मॅडामध्ये बसलं? येस सर, बसवतोय मी ते. आणि मला असं वाटतं की आपण केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे. तर एक- ट्राय करत बसावं. थोडक्यात फंडाईज नेव्हर से नो टू एनिथिंग. येस सर. करत राहा सगळं. करत राहा. कामाविषयी बरंच काही बोलणं झालं. आहेस कुठला, गाव कुठलं, घरी कोण कोण आहे? मी बेसिकली दिव्यागरचा आहे आणि कामानिमित्त मी रोह्याला राहतो. रोहा. हा, रोह्याला. वा, पुन्हा एकदा फार मनापासून स्वागत. स्वयंपाकघरात जाऊया. येस. फक्त एक प्रश्न मला सांग, एवढे दाट केस? तरुण आहे सर मी. 24 वर्षाचा आहे मी. मी तुझ्यापेक्षा थोडा मोठा आहे मग. ठीक आहे, तू 39चा झालास की आपण नक्की भेटू. नक्की भेटू, ये सर. स्वयंपाकघरात जाऊया. शुभम आमच्याकडे आलेला आहे आणि मनापासून मी त्याचं स्वागत केलेलं आहे. आता पदार्थ, मुख्य हेतू आपला. आपण जो पहिला पदार्थ करतो त्याचं नाव काय? एक सॅलड. एक सॅलड. व्हेरी गुड. शुभम मॉडेलिंग मध्ये आहे, त्यामुळे पदार्थ सुद्धा प्रोटीन युक्त आहे. एक सॅलड साठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या. चला, एक सॅलड आपण करणार आहोत. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे, पण ते काय आहे शुभम आम्हाला सांगा. काय काय आहे? अंडी, कांदा, टॅमॅटो, काकडी, लेट्यूस, आलं, मिरची, लसूण, कांद्याची पात, कोथिंबिरी, मीठ, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, तीळ आणि काळी मिरी पावडर. फॅन्टॅस्टिक. एक सॅलड साठी लागणारं साहित्य आम्ही पाहिलं. येस. आता तू हॉस्पिटॅलिटी मधला आहेस, म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे काम हो, मी काम केलंय. केलंयस ना? एक आम्हाला ना नॉर्मल नागरिकांना प्रश्न पडतो, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मधला पहिला नियम काय जो तुम्हाला शिकवला जातो? ग्रूमिंग स्टँडर्ड्स अँड क्लीनलीनेस. स्वच्छता स्वच्छता. आणि एक बेसिक एटिकेट्स, मॅनर्स. बेसिक एटिकेट्स, मॅनर्स. काय शुभम असं नाही चालत. नाही सर. काय शुभम? येस सर. चल मग आता कृती पहिल्यांदा काय करूया? सर आपण पहिले अंडी बॉईल करायला टाकूया. ओके ओके. त्यानंतर आपण चॉपिंग करू. ओके. मग बॉईल करायला काय लागेल? सॉसपॅन. ह्याला काय म्हणतात? सॉसपॅन. सॉस पॅन. येस. दिस इज चहाचं भांड फॉर अस, बट यू आर कॉलिंग इट सॉस पॅन. सॉसपॅन. सो आजच्यासाठी हा सॉस पॅन आहे. मला पण काही 2-4 गोष्टी शिकून जा. माझ्या वागण्यामध्ये मी काय बदल करावा, कसं बोलावं, म्हणजे कसं मलाही फायदा होईल थोडा. अजून लागेल? नाही बस. टाकूया अंडी. टाका. ओके. पुढची कृती काही झाल्यानंतरच आपण करायचं. चॉपिंग करू. चॉपिंग करून घेऊया. ग्रेट. तुला काय चॉपिंग बोर्ड देऊ? चॉपिंग बोर्ड अँड नाईफ.
मला एक सहज उत्सुकता म्हणून तुला विचारायला आवडेल, बोला. तुझ्या PhDचा विषय काय? सर माझा PhDचा विषय आहे की ग्रीन मॅनेजमेंट, ग्रीन टेक्नॉलॉजीज आपण हॉस्पिटॅलिटीमध्ये काय वापरू शकतो. जसं की मी आता हे कांदा कट केला आणि त्याचे हे साल राहिलेले आहे, तर या सालीपासून आपण काय करू शकतो. आणि मग माझ्या सब्जेक्टवर मी काम करताना मी एक सर्च केलं की ह्याच्या आपण हे जे साल किंवा हॉटेलमध्ये बऱ्याच गोष्टी अशा ज्या खराब होतात त्यांना कंपोस्ट करून त्याच्यापासून खत निर्माण करून त्याला माती आणि खत असं मिक्स करून आपण एक सीड बॉल्स तयार करू शकतो आणि मग कुंडीमध्ये ते टाकून आपण ते सीड बॉल ड्रॉप केलं तर ते झाड उगवेल. किती छान. म्हणजे ह्या स्वयंपाकघरात जाणाऱ्या वाया जाणाऱ्या सालीपासूनही काहीतरी चांगलं Yes, होऊ sir. शकतं. मस्त आहे तुझा विषय यार, काहीतरी युनिक आहे पण. येस सर. इंटरेस्टिंग. शुभम, खलबत्त्यामध्ये आपल्याला ठेचा बनवायचा आहे. अच्छा, मग खलबत्ता लागणार आहे. येस सर. ओके. आमच्या स्वयंपाकघरात शुभम सगळं आहे. हे बघ, खलबत्ता आहे, पाटा वरवंटा आहे. त्याच्यात काय घालूया आता? यामध्ये आपण सर आलं, लसूण आणि मिरची टाकतोय. बर. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे, हम्म, लाल तिखट, हम्म. मीठ, लाल तिखट पण आहे आणि मिरची पण आहे. मिरची पण. मला खरं सांगू, असं वाटलं होतं की 5 स्टार मधून एखादा मुलगा आलाय, मॉडेलिंग वगैरे करतो, तर काही जरा नाजूक पदार्थ असेल. मस्त ठेचतोय भिजतोय, एकदम खतरनाक चालू आहे कार्यक्रम. तुला कोणी शिकवला हा पदार्थ? हे माझ्या मम्मीची आई आहे, ती उत्कृष्ट, ती पुण्याची आहे. ती अच्छा. उत्कृष्ट ठेचा बनवते. वाह. मी हे फ्युजन केलंय, ठेचा विथ सलाड. एक सॅलड विथ ठेचा. Yes, व्हॉट अ sir. कॉम्बिनेशन ब्रो. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. रेडी आहे. येस, आपण हा ठेचा वाटीमध्ये काढून घेऊ, म्हणजे लोकांना कळेल की 5 स्टार मधली माणसं कशी ठेचतात. तुमच्या आजीच्या हातची रेसिपी आहे ही. हा माझी आवडती रेसिपी आजीच्या. आता काय करायचंय शुभमराव? झालीत का अंडी उकडून? उकळून बंद करू का? हा. तुझ्याही हातून कधी पदार्थ करताना चुका होत असतील की? हो सर, होतात ना. एखादी काय झाली होती सांग ना आम्हाला. ऍक्च्युली आमच्या कॉलेजची कॉम्पिटिशन होती आणि तिथे मी कोरफडचा केक बनवलेला. काय? कोरफडचा केक. कोरफडीचा केक? Yes. म्हणजे यू मीन इंग्लिश मध्ये त्याला हे म्हणतात ॲलोवेरा. ॲलोवेराचा केक? काहीतरी वेगळंच. हा, मग काय झालं होतं? तर मी जेव्हा ट्राय करत होतो तेव्हा ती फसलेली आणि पूर्ण कडू झालेली रेसिपी. आणि जेव्हा मी कॉम्पिटिशनला ती रेसिपी सेम बनवली थोडेफार चेंजेस करून, तर कॉम्पिटिशनमध्ये मी फर्स्ट विनर होतो त्याच्यात. तेव्हा नाही कडू झाली? तेव्हा नाही कडू झाली. काय घातलं होतं त्याच्यात? टुटी फुटी त्या Oh. टाईपमध्ये मी त्याला बॉईल करून घेतलेलं. आपण अंडी उकडून घेतलेली आहेत, सॅलड कापून तयार आहे. पुढे काय Yes. करायचंय? आता आपण एकत्र करूया. करा करा. एक चॉप करू. वा, हे तब्येतीसाठी फार चांगलं असेल ना? येस सर. प्रोटीन. प्रोटीन अंड्यांमध्ये खरंच मिळतं प्रोटीन? 6 ग्रॅम प्रोटीन असतं एक होल एगमध्ये. एका फुल एग मध्ये. आपण हे व्हेजिटेबल्स एकत्र करून घेऊया. मस्त. यानंतर आपण ह्याच्यामध्ये एग ऍड करूया. परफेक्ट. चॉप केलेले एग्स आहेत. मस्त, पौष्टिक, एक नंबर रेसिपी. यानंतर पुन्हा आपण एकत्र मिक्स करूया. बर.